डायरेक्ट शेतकरी टू कस्टमर गेलं तर जे मधला नफा आपल्याला जो नफा भेटणार आहे हा मधला नफा आपल्याला न भेटता हे दुसरेच लोक घेऊन जातात. त्याला 500 राईस करून ते दूध -4 करून एक आपण 3ला गाडी पॅक करतो आणि 5-6 पर्यंत आपल्या कस्टमर दिली होती आणि आपलं दूध नंबर 1 क्वालिटी. पण ते लोकांना कळेपर्यंत जाऊन त्याला वेळ लागणार आहे, कारण जोपर्यंत लोक जो आहे दूध वापरतील आपलं त्यांना दुधाची क्वालिटी कळेल. त्यावेळेस आपला ज्यावेळेस आपला बिझनेस वाढेल तर त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रीब्युटरची गरज पडणार आहे. दूध शेतकऱ्याकडून जे दूध घेतलं जातं त्याचे भाव कमी होतात आणि जे पॅकिंग करून जे आपल्या लोकांना विकलं जातं त्याचे भाव कुठेही कमी होते. आणि जर कोणाला वाटलं कधी तर आपले डेअरी कधी 24 तास आपली डेअरी चालू असते. कोणी पण येऊन दूध काढण्यापासून ते दूध पॅकिंग होईपर्यंत जी प्रक्रिया आहे ही पूर्ण वेळ देऊन बघू शकतो. आपल्याकडं दूध जे तयार होतं जे आपण कस्टमर दूध देतो तर त्या गाई साहिवाल आणि गिर ह्या 2 गाई आपण वापरतो. तुम्ही जे दूध घेता जे तुम्ही दूध खाता पिता रोजचा विषय तर ते कसं भेटतं तुम्हाला याची तुम्ही पण याची केअर घेतली पाहिजे. कारण की आजचे जर पाहिलं आपण जे आजार म्हणतो आपण हे कशामुळे वाढले. पण आपल्या गोट्यामध्ये विना केमिकल विना भेसळ दूध हे पूर्णपणे गुणपदे दूध आहे, प्युअर क्वालिटी दूध आपण कस्टमर देतो. नमस्कार, आज माझ्यासोबत भारत सेलर आहे. हे दूध उत्पादक शेतकरी आहेत. यांनी पारंपरिक दूध उत्पादनाला छेद देऊन नवीन कन्सेप्ट बाजारामध्ये आणलेली आहे. यांच्या या कन्सेप्टमुळे शेतकरी ते ग्राहकपर्यंत दूध नेण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. जनरली काय होतं की एखादा शेतकरी दुग्ध व्यवसाय सुरू करतो, परंतु त्या शेतकऱ्याला डेअरीवरती किंवा कंपन्यावरती अवलंबून राहावं लागतं. परंतु या शेतकऱ्याने या सर्व गोष्टीला छेद दिलेली आहे. ग्राहकापर्यंत शेतकरी तू ग्राहक अशा प्रकारची नवीन संकल्पना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि या संकल्पनेमुळे ते आता या व्यवसायामध्ये त्यांनी नवीन क्रांती घडवून आणलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी ही पद्धत किंवा ही संकल्पना नेमकी काय आहे. नमस्कार, माझं नाव भारत रामनाथ शेलार, राहणार लवाई टाकळी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. नेमका हा व्यवसाय कसा आहे, नेमकी कन्सेप्ट काय आहे. ही कन्सेप्ट म्हटलं डायरेक्ट शेतकऱ्यापासून शेतकरी टू कस्टमर याच्यामध्ये मधला जो विषय कंपनी एजन्सी हा जो विषय हा बाजूला ठेवून आपण डायरेक्ट शेतकरी ते कस्टमर म्हणजे जेणेकरून काय होतं आपण जे म्हणतो की दूध व्यवसाय परवडत नाही, फक्त शेण नफ्यात राहतं, हा विषय जर बाजूला करत असेल तर असं डायरेक्ट शेतकरी टू कस्टमर गेलं तर जे मधला नफा आपल्याला जो नफा भेटणार आहे हा मधला नफा आपल्याला न भेटता हे दुसरेच लोक घेऊन जातात आणि आपल्याला फक्त शेणच राहतं. ही जी जुनी पद्धत आहे ही आपल्याला जर बाजूला करायची आहे तर आपल्याला ही गोष्ट करावी लागेल. म्हणून आपण याच्यामध्ये शिरलो. नेमकं काय करताय त्याच्यामध्ये. जनरली दूध व्यवसायामध्ये आपल्याला डेअरीला द्यावं लागतं. डेअरी हे पाश्चराईज करतात आणि मग त्या कंपनीपर्यंत जातं आणि कंपन्या परत आपल्या कस्टमरपर्यंत किंवा सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवतात. मग तुम्ही ही सगळी पद्धत ही प्रोसेस तुम्ही करता की मग दुसऱ्याकडनं करून घेता. दूध याच्यामुळे खराब होत नाही का. नाही, आपण आपले सगळ्यात मोठा विषय आपलं दूध हे ताजंच असतं, कारण की आपलं घरच्याच दूध असल्यामुळे ते दूध ताजं असतं. दूध ताजं असल्या कारणाने आपल्याला पाश्चराईज करतो. आपल्याला तसं पाहिलं तर आपल्याला पाश्चराईज करायची गरज नाही, पण आपल्या कस्टमरला चांगल्या प्रकारचं दूध जावं. कारण पाश्चराईज म्हणजे काय, फक्त एक दूध खराब करण्याचा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया मरून जाण्याकरता दुधातली ॲसिडिटी कमी हो ह्याच्याकरता आपण दूध पाश्चराईज करतो. आपल्याला तसं पाहिलं तर आपल्याला पाश्चराईजची गरज नाही आहे. आपण पाश्चराईज न करता पण दूध कस्टमर देऊ शकतो, आपल्या गिऱ्हाईकाला आपण दूध देऊ शकतो. पण काय होतं ह्याच्या मोठमोठ्या कंपन्या आपण म्हणतो शेतकऱ्यापासून हे दूध लोकल शेतकऱ्यानंतर हे दूध जातं लोकल डेअरीला, लोकल डेअरीपासून हे दूध जातं चिलिंग प्लॅन्टनंतर यांना चिलिंग करून ते दूध टँकरने जातं मोठ्या कंपनीला आणि मग ते त्यांचं जो दूध पॅकिंग म्हणा त्यांचे बाय प्रोडक्ट म्हणा हे येतात आणि नंतर ते दूध एखाद्या डिस्ट्रीब्युटरमार्फत आपल्या कस्टमरला पोचतं, आपल्या गिऱ्हाईकाला पोचतं. आणि त्याच्यामध्ये जर वेळ धरला तर साधारण 6 ते 7 दिवस ते दूध कस्टमरला जाईपर्यंत 7 दिवस लागतात. म्हणजे मध्यस्थी जे आहे दुधामधले हे तुम्ही बंद केलेत आणि तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. परंतु ते शक्य आहे का. हे दूध खराब होत नाही का. नाही, दूध खराब आपलं त्याचा प्लस पॉईंट असा का आपलं दूध हे इतका वेळ लागत नाही ना. आपल्या दुधाला कस्टमरला जाईपर्यंत आपल्या दुधात जर कालावधी काढला एक 8 तासामध्ये आपलं दूध कस्टमर पोहोचतं. सकाळी आपण काय करतो, सकाळचं दूध जे राहतं सकाळी दूध याला प्रक्रिया करून याला पाश्चराईज करून ते दूध -4 करून एक आपण 3ला गाडी पॅक करतो आणि एक 5-6 पर्यंत आपल्या कस्टमर डिलिव्हरी होती. एक साधारण 8 ते 10 तासाच्या वेळामध्ये आपलं दूध गाईचं दूध काढल्यानंतर 8 ते 10 तासामध्ये आपलं दूध कस्टमरपर्यंत पोहोचतं.
त्याच्यामुळे दूध खराब होण्याचे चान्सेस नाही ना काहीच. आणि तुम्ही घरोघरी जाऊन हे दूध देतात की एखाद्या कोणी अजून नेमलेला आहे की तो डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणजे तुम्ही स्वतः ते काम करता का? हो, सध्या तरी आपण घरोघरी जाऊनच करतो. कारण कसं आता आपण सुरुवात केली आणि सुरुवात केल्यामुळे आपला काही कोणताही ब्रँड नाही किंवा आपलं काही नाव नाही आणि आपलं दूध नंबर एक क्वालिटी, पण ते लोकांना कळेपर्यंत जाऊन त्याला वेळ लागणार आहे. कारण जोपर्यंत लोक जो आहे दूध वापरतील ना आपलं, त्यांना दुधाची क्वालिटी कळेल, त्यावेळेस आपला ज्यावेळेस आपला बिझनेस वाढेल तर त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रीब्युटरची गरज पडणारच आहे. सध्या तरी आपण घरोघरी जाऊन दूध पोच करतो. बरं, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया ही कन्सेप्ट नेमकीच तुम्हाला सुचली कशी, म्हणजे कसं तुमच्या डोक्यात आलं की आपण हा व्यवसाय सुरू करावा? कन्सेप्ट सुचण्यामागचं कारण असं की मी पहिले ज्यावेळेस दूध व्यवसाय सुरू केला त्यावेळेस माझ्याकडं एचएफच्या गाई होत्या. त्यांची दूध क्षमता चांगली आहे, माझं दूध पण चांगलं निघायचं, मी दूध पण डेअरीला चांगलं टाकायचो. पण ते काय झालं, मध्ये दुधाचे भाव कमी होतात, दूध शेतकऱ्याकडून जे दूध घेतलं जातं त्याचे भाव कमी होतात आणि जे पॅकिंग करून जे आपल्या लोकांना विकलं जातं त्याचे भाव कुठेही कमी होत नाही. मग मी असा विचार केला, जर आपलं दूध आहे, आपण आपल्याकडून जे ते भाव कमी असतो होत्या, पण जे ते दूध विकता, आपलं दूध घेऊन ते दूध विकता त्याचे भाव कमी होत नाही. मग असं का बरं? मग आपण जर आपलं दूध चांगलं, आपलं तर प्युअर दूध आहे ना, ताजं दूध चांगलं असतं ना, मग ताजं दूध आपण जर शेतकऱ्यांना कस्टमरपर्यंत दिलं तर काय अडचण, काय आपलं प्रॉब्लेम येऊ शकतं, तर आपण करून तर बघू बा. म्हणून ह्या विषयानं मी काय पाऊल टाकलं, एक करून बघायला सुरुवात केली आणि मला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला. त्यामुळे ही संकल्पना आली आणि चालू केली. याआधी कुठे असा डेअरीचा प्लॅन बघितला होता की अशा प्रकारचं कुठे दूध डिस्ट्रीब्यूट केलं जातं किंवा वितरित केलं जातं? कुठेतरी असं काही तुम्ही की तुम्ही स्वतः ही असं तुम्हाला वाटलं की असं करू शकतो आपण आणि ते प्रत्यक्षात तुम्ही उतरवलं? नाही, मला तर असं डोकं होतं माझ्या का आपण असं काहीतरी करू का जे आपण डायरेक्ट आपण आपल्या दुधाला चांगला भाव भेटेल, डायरेक्ट आपण कस्टमरपर्यंत जाऊ असं वाटलं होतं. पण ते कळत होतं कशा पद्धतीने करावं. तर मी आमच्या जवळ अंथापूर गावाला एक मोठा प्लॅन आहे, तो पण बॉटल पॅकिंग झाले. पण त्याचा विषय असा आहे, ते दूध आता मुंबईला, तिथून मुंबई आहे तर त्याला ट्रान्सपोर्टिंग जवळपास जर किलोमीटरमध्ये लावलं तर 400 ते 500 किलोमीटर ट्रान्सपोर्टिंग आहे. मग मी ठरवलं आपण हे करू शकतो, पण इतक्या लांब आपण देऊ शकत नाही. मग काय, कुठं मार्केट आपण कुठं निवडा, तर मी आपलाच तालुका कन्नडला हे मार्केट निवडलं. का मला वाटलं आपण आपलं दूध चांगलंच आहे, आपली क्वालिटी आहे, मग आपल्या लोकांना आपण जर इथं जवळ दूध दिलं तर काय अडचण काय. त्याच्यामुळं मी कन्नड मार्केट निवडलं. आता सध्या माझं दूध संभाजीनगरला पण चालू आहे, पण मी कन्नड स्टार्टला कन्नडच निवडलं होतं. आणि कन्नड असं निवडलं की आपण लोक सांगितल्यानंतर आपलं कन्नड ते आपला प्लॅन, आपली डेअरी ही जास्त काय अंतर नाही, 20 किलो अंतर आपली डेअरी, 20 किलोमीटरवरती. आणि जर कोणाला वाटलं कधी तर आपले डेअरी कधी 24 तास आपली डेअरी चालू असते. कोणी पण येऊन दूध काढण्यापासून ते दूध पॅकिंग होईपर्यंत जी प्रक्रिया आहे ही पूर्ण वेळ देऊन बघू शकतं. आणि याच्यामुळं आपण कन्नड मार्केट निवडलं आणि ती डेअरी अंतपूरची डेअरी बघून आपण हा प्लॅन चालू केला. अच्छा, पारदर्शकता आहे तुमच्या व्यवसायामध्ये, म्हणजे कुणीही येऊन तुमची डेअरीमध्ये येऊ शकतं. 24 तास तुमची डेअरी खुली आहे आणि प्रत्येकाला ते बघायला मिळतं की दूध काढण्यापासून तर आपल्या घरी पोहोचवण्यापर्यंत हे सर्व प्रक्रिया हे कस्टमरला दाखवत असतात. याच्यामुळे खरं तर विश्वासार्हता निर्माण होते. आणि दूध असे घटक आहे किंवा असा पदार्थ आहे की त्याच्यामध्ये अनेक भेसळची लोकांना भीती असते. आजकाल अशी कन्सेप्ट आहे किंवा अशी धारणा आहे की चांगलं दूध भेटतच नाही, अशा प्रकारची पक्की धारणा लोकांची झालेली आहे आणि त्या धारणेवरती खरंच मात यांच्या डेअरीने केलेली आहे. आता एक मला सांगा की आपल्याकडे जे दूध तयार होतं ते कुठल्या कुठल्या गायींचं आहे? आपल्याकडं दूध जे तयार होतं, जे आपण कस्टमर दूध देतो, तर त्या गाई साहिवाल आणि गीर ह्या 2 गाई आपण वापरतो. कारण की एक मार्केटमध्ये क्रेज म्हणा किंवा दुधाची क्वालिटी जी आपण म्हणतो का गीर गायचं चांगलं, एचएफ नको, जर्सी नको, तर त्या आपण पहिले व्यवसाय सुरू करताना आपण जर्सी गाय वापरली, एचएफ गाय आपण स्टार्ट केली. पण ह्या कन्सेप्टमुळं आपण एचएफ गाई कमी करून ह्या तुम्ही ज्या बघितल्या ह्या आपण गीर गाई चालू केल्या आणि यांचं दूध आपण त्यांना देतो. का याच्यामध्ये भेसळ वगैरे काहीच नाही. एचएफ असो की गीर असो, दुधाची क्वालिटी जर तुम्हाला मेंटेन. आता काय झालं, आपण कन्नड मार्केट निवडलं. कन्नड मार्केट निवडायचं कारण एक त्याला कस्टमरला पण फायदा असा आहे का तुम्ही जे दूध घेता, जे तुम्ही दूध खाता पिता रोजचा विषय, तर ते कसं भेटतं तुम्हाला, याची तुम्ही पण याची केअर घेतली पाहिजे. कारण की आजचे जर पाहिलं आपण जे आजार म्हणतो आपण हे कशामुळे वाढले,
हे जर याचा विचार केला बारीक तर याच्यामध्ये दूध प्रामुख्याने म्हटलं जाईल का दुधामुळं बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. कारण की लोक आता भेसळ लोक करता हे मी म्हणू शकत नाही, पण आपल्या गोट्यामध्ये विना केमिकल विना भेसळ दूध हे पूर्णपणे गुणपदे दूध आहे, प्युअर क्वालिटी दूध आपण कस्टमर देतो. त्याच्यामुळं आपण हे कन्नड हे जवळ आहे लोकांना. आपले जे कस्टमर आहेत जे आता हे व्हिडिओ बघतील जे कस्टमर आपले, त्यांनी माझं तरी मत त्यांनी आपल्या गोठ्याला 100% भेट द्यावी. त्यांनी बघावं आपलं दूध कसं भेटतं, दुधाची क्वालिटी आपल्याला कशी येते हे त्यांनी बघावं. 100% दुधाची खात्री देणारा गोठा आहे तुमचा. आता आपल्याकडं म्हशीचं दूध नाही मिळत का? म्हशीचं संगोपन नाही करत का तुम्ही? नाही, म्हशीचं दूध आपण म्हशी आपण ठेवतो नाही गोट्यामध्ये, कारण की आपला पूर्वजात व्यवसाय जर म्हटलं, दूध जर म्हटलं पूर्वजात पहिल्यापासून जर म्हटलं तर गाईचं दूध लोक घेतात. आणि आमच्या घरी पण आम्ही दूध गाईचं वापरतो. म्हशीचं पहिल्यापासून नकोच वाटलं, कारण की याच्यामागचं सायंटिफिक बरेच कारण आहे म्हशी दुधामागचे, ते त्याच्यामुळं आपण गाईच वापरतो. गाईच वापरतात. मगाशी तुम्ही मला काही गाई दाखवल्या, तर त्या तुम्ही पंजाबहून आणल्या असं सांगतायत. नेमकं कुठल्या गाई आणल्यात त्या? ह्या आपण पंजाबमधून मंडी डोबिवली मंडी डोबिवली इथून गाई आणल्या. ह्या गाई आणण्यामागचं कारण असं की मी ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला, मी नोव्हेंबर 2020मध्ये हा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करताना मी HF गाई वापरल्या. HF गाईचं वापरल्यानंतर तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा का ते व्यवसाय तोट्यात चालला. व्यवसाय तोट्यात चालला की ज्यावेळेस मी गाई घेतल्या त्यावेळेस दुधाला भाव चांगला होता. त्यावेळेस मला दूध एक 35 रुपये 36 रुपये दूध जायचं. पण अचानकमध्ये दुधाचे भाव 35 रुपयाहून डायरेक्ट 27 रुपये 26 रुपये असे आले आणि त्यामुळे दूध व्यवसाय थोडा कोलमडला. मग मी ठरवलं आपण डेअरीलाच का बरं दूध घालायचं, त्याच्यामुळं मी ही चालू केलं. मग हे चालू केल्यानंतर मला असं कळलं की लोकांची मागणी गिर गाईची, गिर गाई सायवाजी, म्हणजे थोडक्यात लोकांना दूध चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. तर मग मी ठरवलं आपण HF तर पाळतोच, मग आपण सायवाल गिर करू ना, काय अडचण काय आपल्याला. तर त्याच्यामुळं मी गिर सायवाल गाईच्या शोधात लागलो. HF मी कमी केल्या. गिर सायवाल शोधता मला असं लक्षात आलं की आपल्या मी बरंच गेलो महाराष्ट्रामध्ये. आपला सगळ्यात गिर गाईचं जर बाजार म्हटलं महाराष्ट्रामधला तर धुळ्याचा बाजार आहे. मी धुळ्याच्या बाजारामध्ये गेल्यानंतर मला जशी गाय पाहिजे तशी गाय मला भेटलीच नाही. नंतर मी आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात बरंच फिरलो, लोणी बाजार झाला, सांगोला झाला, पण जी क्वालिटीची गिर गाय, ज्या क्वालिटीची सायवाल गाय मला पाहिजे तशी गाय मला कुठेच भेटली. अच्छा, म्हणून तुम्ही पंजाबहून गाई आणल्या? म्हणून मी पंजाबहून गाय आणल्या. आणि पंजाबच्या गाईचं विशेष काय, दूध तर गिर गाय सगळ्या दूध तर क्वालिटी आहे ना, पण आता आपण व्यवसाय पण करतोय. मग व्यवसाय करत असताना आपल्या गाईने दूध जास्त दिलं पाहिजे तर हा व्यवसाय परवडतो. आणि आपल्याकडे जर गिर सायवाल म्हटलं या त्यांची दूध क्षमता 3 लिटर 4 लिटर 5 लिटर 6 लिटर अशी, मग 6 लिटर आणि 3 लिटरच्या गाई समजा आपल्या व्यवसाय करता परवडत नाही. आणि त्याच्यामुळं या पंजाबच्या लोकांनी जे डेव्हलप ब्रीड केलं आहे सायवालमध्ये, मग त्याची मला माहिती भेटली. ती माहिती भेटल्यानंतर मी एक चक्कर मारू म्हणून गेलो, तर मला या अशा गाई तिथे भेटल्या. आणि ह्या सायवाल प्युअर सायवाल गाई असून यांची दूध कॅपॅसिटी 15 लिटरची आहे. त्याच्यामुळं ह्या गाई मी पंजाबहून आणल्या. आणि आता भविष्यामध्ये आता आपल्याला सध्या 10 गाई आहे गिर सायवाल. आपल्या भविष्यात पूर्णपणे आपला गोठा पूर्णपणे देशी गाईचा गोठा करायचा आहे. आणि जेणेकरून आपल्या जी मूळ जात आपल्या भारतातली आहे तिला पण एक वाढ होणार. आता जर पाहिलं तर मूळ जाती भारतातल्या पूर्णपणे नष्ट होत चालल्या. आपल्या जाती जर म्हटलं गिर सायवाल राठी काली कपिल ह्या ज्या गाई म्हणतो आपण, ही गाई आता तुम्हाला कुठेच पाहायला नाही भेटणार. आता सध्या काय आहे फक्त HF जर्सी. कारण शेतकऱ्याची पण चुकी म्हणता येत नाही, कारण की त्यांची दूध क्षमता चांगली आहे. व्यवसाय का याचा भाव असा असतो आणि कमी भावामध्ये कमी दूध देणाऱ्या जर गाईचं समावेश ठरलं तर शेतकरी हा तोट्यात जातो. त्यामुळे लोक त्याला वळतात HF का. आणि आपल्याकडं आपण ही जे कन्सेप्ट आपण निवडली, आपण डायरेक्ट शेतकरी ते कस्टमर ग्राहक ही जी निवड केली, त्यामुळे आपल्याला ह्या गाईची निवड आपण केली. गिर गाई म्हणजे सर एकदम उत्तम. तिच्यापासून दही ताक तूप एकदम फर्स्ट क्लास क्वालिटीचं मिळतं. आणि जर्सी गाईच्या दुधामध्ये काही अर्थ नाही. पाणी खाल्लं गाय दूध खाल्लं गाय एकच अर्थ होत त्याचा. ह्या गाईचं दूध म्हणजे जगात नंबर 1 प्रसिद्ध दूध, ओरिजिनल एकदम ओरिजिनल. आणि त्याच्यात त्यांना ही जात निवडली सायवाल जातीची गाय, सायवाल नंबर 1. आपल्याकडे सायवाल गिरी आपल्याकडे मिळत नाही, ही पंजाब शिवनी मिळत. हे स्वतः यांना कष्ट घेतले, 10-12 दिवस मोडले, तिकडे थांबले, गाडीमध्ये गाय घेऊन आले. एक गायची किंमत त्यांची 1,05,000 10,000 अशी गाय पडली ठेवून त्यांना ठेप्यावर. आरोग्य बी आपलं आरोग्य सुखी एकदम सुखी, कुठला आजार होणार नाही दूध आपण तुम्हाला. तरी म्हणजे त्यांना मोठं जगावेगळं धाडीस केलेलं नाही. हे उभं केलं 10-1 लाख रुपयाचं. सगळं सुविधा आहे ना, काही असं मागं पुढे का.
माणसाला लय टेन्शन नाही, मशीन लावलं दूध निघतं, स्वच्छता आहे, मशनी. सगळं व्यवस्थित. गाय धुणं हे ते सगळं करतात रोजच्या रोज. मी बघतो, मी नेहमी इथं. त्यांचे मामा आहे डॉक्टर हां हां. सूर्यवंशी सर म्हणून गजानन हॉस्पिटलचे, त्यांना पैसे दिले तेव्हा हे उभं राहिलं. बरोबर आहे. त्यांच्यावर इतकं भांडवल नव्हतं. ते कमी शेतकरी आहे, 2-2.5 एकरवर शेतकरी, ज्यादा शेती नाही. तर त्याच्यामुळे हिंमत चांगली केली. हिंमत म्हणजे जगा वेगळी हिंमत आहे. ते आम्ही करू शकत नाही. माझ्याकडे 8-9 एकर जमीन, मी बी नाही करू शकत. गायी निवडताना तुम्ही काळजी घेतलेली दिसते. म्हणजे देशी गायींचा पण विकास झाला पाहिजे किंवा देशी गायींचं पण संगोपन झालं पाहिजे आणि त्यासोबत दुग्ध व्यवसाय पण वाढला पाहिजे. बरं, हे करत असताना काय चॅलेंज काय आलेत की काय आव्हानं काय होते? तसं या व्यवसायामध्ये खूपच आव्हान मला येते. मी स्टार्टपासून मी आव्हानात्मकच व्यवसाय सुरू केला. कारण की मी ज्यावेळेस गाई सुरुवात केल्या नोव्हेंबर 2, तसं गाईचा व्यवसाय माझा हा प्रमुख व्यवसाय नव्हता. माझं पहिले शॉप होतं. पण मध्येच आपला कोरोना लॉकडाऊन हा विषय आला 2020मध्ये. तो आल्यानंतर मी पाहिलं का सगळा विषय पूर्णपणे बंद असताना फक्त दूध एमर्जन्सी म्हणतो तर एमर्जन्सी दूध आलं. आणि दूध कोण तयार करतं? शेतकरी करतो. मग मी विचार केला आपण शेतकरीची, मग आपण का बरं या म्हणजे एमर्जन्सीमध्ये घटक नाही आहे. त्याच्यामुळं मी दूध व्यवसाय नोव्हेंबर 2020ला स्टार्ट केला. त्याच्यामध्ये दूध ओळख पहिले अनुभव कमी. मी 2 HF गाई घेतल्या. माझं बॅड लक असं की 2 HF गाई घेतल्यानंतर माझ्या दोन्ही HF गाई आणल्यानंतर 1-2 महिन्यात एक्सपायर आल्या. मग मी गोठ्याचं काम केलं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा खर्च होऊन गेला. गोठ्यात गाई नाही. नंतर मग मी अशा आमच्या पाहुणे मंडळींनी मला गाय वापरायला दिली. दूध घे, दूध काढ, विकून मग मला पैसे दे. असे आमचे पाहुणे होते, त्यांनी मग मला सपोर्ट केला. त्याच्यामुळं व्यवसाय वाढला आणि वाढत आज मध्ये पण बरेचसे आव्हान येऊन गेले. त्याच्यामध्ये आजार झाले गाईचे, आपला अनुभव कमी असं आजार, बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या. पण आता सध्या तरी एकदम चांगलं चाललं आहे. गायींची काळजी घेण्यासाठी, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय उपाययोजना करतात? आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गाईचं सगळ्यात मोठं आम्ही जो गाईला चारा वापरतो, हा चारा पूर्णपणे चाऱ्याची काळजी घेऊन चारतो. आता तुम्ही पाहिलं हा जो मुरघास आपण टाकलेला गाईला, हा मुरघास टाकल्यानंतर हा मुरघास आपण त्याला गड्ड केलं म्हणजे त्याला खाली जमिनीमध्ये त्याला आपण ठेवलं मुरघासला. तो मुरघास जमिनीतून काढल्यानंतर याला आपण एक जवळपास 6 ते 7 तास याला आपण सुकून देतो. सुकल्यानंतर हा चारा गाईला टाकतो. निरोगी ठेवण्याकरता जो काळजी जी घेतली पाहिजे चाऱ्याची ती आपण घेतो. प्लस आणखीन आपण जे गाईचं टेम्परेचर वगैरे असतं ते रोज चेक करतो. कोणती गाय अस्वस्थ वाटते, कोणती गाय चारा खात नाही, त्या गाईची आपण तिला पाहून तिला लक्ष करतो, तिला वेळेवर ट्रीटमेंट करतो. अशा पद्धतीने आपण जनावरांची काळजी घेतो. साधारणतः किती खर्च आला हा गोठा सुरू करण्यासाठी? गोठा आपण एकदम सगळ्या गोष्टी तुम्ही आता हा भव्य गोठा पाहिला तर हा गोठा काही आपण एकदम स्टार्ट नाही केला. हा गोठा स्टार्ट करता असताना जवळपास याला 4 वर्ष निघून गेली. या गोठा चालू म्हणजे पूर्णत्वास हा गोठा या 4 वर्ष निघून गेला आतापर्यंत. मग थोडे असे पैसे लागत एक अंदाजे जर रक्कम धरली तर एक 25-1 लाखापर्यंत हा खर्च झाला. आता पुढचा प्लॅन काय? आता पुढे कसं अजून काय करायचं आहे तुम्हाला? पुढचा प्लॅन आपला हाच. आपला गोठा देशी गाईचा, पूर्णपणे देशी गाईचा गोठा करायचा. आणि जे आपण बॉटल पॅकिंग सिस्टम चालू केलं, हे कसं वाढवण्यात येईल, याला वाढवलं काय करलं आपला त्या पद्धतीने काम करायला आम्ही सुरुवात केली आहे. काय दूध बॉटल पॅकिंगच का बरं, त्याच्यामध्ये दोन्ही पण फायदे. आपण आपला व्यवसाय करत असताना नफा हा भेटणं सगळ्याला गरज असतो आणि तो आपल्याला पण पाहिजेच. पण आपल्याला नफा भेटत असताना आपण समोरच्याला काय देतो आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपण समोरच्याला निरोगी राहण्याकरता त्याला आपण मदत करतो आहे हे मी असं माझं मनाला ठरवतो. कारण की आपण त्याला पूर्णपणे चांगल्या प्रतीचं आपण त्याला दूध देतो आहे आणि त्या दुधामुळे त्याला जे होणारे आजार आहे ते त्याला होणार नाही. इथपर्यंत आपण काय, याच्यामध्ये दोघांचा फायदा आहे, कस्टमर आणि माझा. काय काळजी घेतल्या जाते दूध पॅकिंग करते वेळेस? तुम्ही ॲप्रॉन वापरतात, मास्क वापरतात. मी मगाशी बघितलं की तुम्ही दूध पॅकिंग करताना अत्यंत सुरक्षतेची, आरोग्याची, हायजीनची खूप काळजी घेतलेली. नेमकं काय पद्धत अवलंबली जाते? आपण दूध पॅक करायचा जर प्रश्न घेतला तर तुम्हाला सांगतो मी, दूध काढण्यापासनं तर दूध पॅकिंगपर्यंत आपण पूर्णपणे काळजी घेतो. आपण दूध काढण्याला आपलं मशीन वापरतो, जेणेकरून हाताने जे दूध, आता ते सगळ्याच गोष्टी बारीक नाही सांगतात. कारण की आपण जेव्हा दूध काढतो, आपण जेव्हा दूध गाईला पाणी लावतो तर ते पाणी तसंच गाईला ते सलाल राहून ते पाणी तसं खाली दुधात पडतं.
आपण मशीन वापरतो, मशीनमुळे ह्या गोष्टीचा आपल्या दुधामध्ये दुधा व्यतिरिक्त दुसरं काही राहत नाही. दूध काढताना आपण ती काळजी घेतो, ती पण म्हशीनं दूध काढतो. म्हशीनं दूध काढल्यामुळं त्याचं म्हणजे पाणी झालं, काही गोचिरं त्या आपल्या गाईला गोचिरं असतात, ते आपल्या गाईला तुम्हाला दिसणार नाही गोचिरं, कारण आपण त्याची पण काळजी चांगली घेतो. ह्या सगळ्या काळजी घेऊन तुम्ही ते दूध पॅकिंग करतात आणि मग कस्टमरपर्यंत जातं. कस्टमरच्या काय भावना आहेत, कस्टमरचे काय फीडबॅक आले तुम्हाला? कस्टमरचे फीडबॅक चांगले, दूध चांगलं आहे तुमचं. फक्त काय होतं आहे माहिती आहे का, लोकांची सध्या गिर गाय हा जो क्रेज आहे मार्केटला तयार झालं दूध. आता आपण दूध घेऊन गेलो का, दूध तुमचं गिर गायचंच आहे का, लोक हा प्रश्न जास्त विचारतात. पण माझं हे पण सांगणे लोकांना, दूध तर आपण त्यांना गिर गाय देतो 100, तर काही विषय नाही, पण त्या दुधामध्ये भेसळ आहे का, दूध भेसळयुक्त आहे का? कारण की गाईचं दूध म्हटलं तर ते दूध असतं, पण त्याच्यामध्ये भेसळ काय आहे, त्याचं केमिकल काय आहे, आपण जे पॅकिंग पिशव्याचे दूध जे घेतो याच्यामध्ये काय काय असतं, हे कसं असतं. तर आपल्या दुधामध्ये असे लोकांच्या प्रश्न येतात का, दूध गिर गायचंच आहे का, इजिप्तचं नको, जर्सीच नको. पण त्यांना मला एक सांगणं आहे का, आपलं दूध प्युअरपणे गिर सायवाल दूध आहे आणि 100% विना केमिकल हे दूध आपण त्यांना पोच करतो. हा व्यवसाय करत असताना काही अभ्यास करावा लागला का, काही टेक्नॉलॉजी शिकावी लागली का? टेक्नॉलॉजी शिकावी लागलीच, कारण की हा व्यवसाय करताना जर टेक्नॉलॉजिकल हा व्यवसाय जर केला तर हा व्यवसाय 100% प्रॉफिटचा व्यवसाय. जर पारंपरिकगत आपण जर हा व्यवसाय केला तर या व्यवसायामध्ये खरंच काही उरत, असं लोक म्हणतात की फक्त शेणच नाही पाहत राहतं, तर त्याच पद्धतीनं जर पारंपरिकगत आपण जर व्यवसाय केला तर नफा हा कमी राहतो. आपण टेक्नॉलॉजिकल म्हणजे काय, आपण मुक्त गोठा केलेला आहे. मुक्त गोट्यामध्ये आपल्याला जी मेहनत घ्यावी होती दूध गाईची, ती मेहनत आपली कमी होती. आणि हे टेक्नॉलॉजिकल या गोष्टी केल्या सगळ्या, तर हा व्यवसाय चांगला आहे आणि याला शिकवायचं काही गरज नाही, अनुभवातून हे शिकत चालतात सगळ्या गोष्टी. अनुभवातून ह्या गोष्टी सर्व शिकता येतात. मुळात तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्तीच्या जोरावरच आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारत शेलार. आपण नक्कीच या भारत शेलार यांच्या या गोठ्याला भेट द्यावी आणि इथे कसं प्रक्रिया केल्या जाते, दुधावरती कशी प्रक्रिया केल्या जाते किंवा ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी काय त्याच्यावरती कृती केल्या जाते ते बघावी. इथल्या ज्या गायी आहे, गिर सैवाल जातीच्या ज्या गायी आहे, या अतिशय सुदृढ अशा गायी आहे आणि याच गायीचं दूध कस्टमरपर्यंत पोहोचण्याचं काम हे भारत शेलार करतात.